दादा. भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं अनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं. श्री गोपाल कृष्ण महाराज. सर्वप्रथम सहयोगी विद्यमान असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी नतमस्तक होते. प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र स्मरण पर्वात आरंभलेली ही श्री ब्रह्मविद्या ज्ञान चिंतन समितीद्वारा आयोजित श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेचे अधिष्ठाते मम गुरुवर्य आचार्य प्रवर श्री गुरुजी यांना दंडवत प्रणाम करते. तसेच मातृहृदय असणाऱ्या तपस्विनी आत्या यांनाही दंडवत प्रणाम करते व इथे उपस्थित एकेका गुणाने अलंकृत असलेल्या ईश्वरीच्या अच्युतगोत्रीय परिवाराला दंडवत प्रणाम करून मी धर्मकुमारी श्रेया राहलकर माझ्या सूत्रसंचलन रूपी सेवेला प्रारंभ करते. भारतीय संत परंपरेत भक्ती मार्गाचा अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी प्रवाह म्हणजे महानुभव पंथ. या पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी साधकाला प्रतिदिन नियमितपणे आचरणात आणावे असे 10 नियम घालून दिलेले आहेत. हे 10 विधी म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दाखवलेला धर्म मार्गाचा प्रकाशस्तंभ आहे. तरी आजच्या व्याख्यानमालेचा प्रथम विषय आहे साधकाचे 10 नित्यविधी. या विषयावर आपले चिंतनशील विचार व्यक्त करण्यासाठी मी तपस्विनी कोमलताई राहेरकर यांना ज्ञान मंचावर आमंत्रित करते. ताईंचा परिचय जाणून घ्यायचा झालंच तर ताई या श्री गुरुजींच्या सत्शिष्य आहेत. ब्रह्मविद्या शास्त्रातील विचार मार्गा या 5व्या स्थळाचा त्या अभ्यास करीत आहेत. ताई या अतिशय प्रयत्नशील व सेवाभावी आहेत. तरी टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचे स्वागत करूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हृदयाचे मंदिर बांधी आसन चित्ताचे मन गादी त्यावर मूर्ती श्री चक्रधरांची स्थापन केली ज्ञान रूपाची स्थापन केली ज्ञान रूपाची. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जगनियंता मोक्षदाता परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या श्रीचरणी नतमस्तक होते व ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले मम गुरुवर्य श्री गुरुजी यांना विनम्रतापूर्वक दंडवत प्रणाम करते व तसेच आपण ईश्वरीचे साधन होता आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या अल्पशा सेवेला प्रारंभ करते. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीचा आत्मा म्हणजे तिची संत परंपरा जी केवळ धार्मिक विचार न देता व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणारी जीवनमूल्य आपल्याला शिकवते. अशाच महान संतांमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानभाव पंथाची स्थापना करून सामान्य जनतेला आध्यात्मिक सदाचाराचा व साधनेचा मार्ग दाखवला. आजच्या संघर्षमय जीवनात जिथे मानसिक अस्थिरता लोभ अहंकार यांचे वर्चस्व वाढले आहे तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आचार धर्म हा साधकाला आंतरिक शांती समर्पण आणि साधनेचा खरा अर्थ शिकवतो. म्हणूनच या आचार धर्माचेही आजही तितकेच महत्व आहे जितके ते 800 वर्षापूर्वी होते. प्राचीन काळापासून संत महात्मे यांनी सांगितले की धर्माचा पाया हा आचारावर टिकतो कारण 100 विचारापेक्षा एक आचार श्रेष्ठ असतो. या संदर्भात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मानभाव पंथाच्या साधकासाठी दैनंदिन जीवनात निश्चित केलेले 10 नित्यविधी हे अत्यंत महत्त्वाचे आणि जीवनाला मार्गदर्शक ठरणारे नियम आहेत. नित्यविधी
फक्त रूढी परंपरेचे पालन नसून ते एक साधक घडवणारा नवा आध्यात्मिक जीवन मार्ग आहे. आध्यात्मिक जीवन मार्ग, या आध्यात्मिक जीवन मार्गाचा आधारस्तंभ म्हणजे साधकाचे 10 नित्यविधी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 2 प्रकारचे नित्यविधी निरूपण केलेले आहेत. एक नित्यविधी आणि एक निमित्त विधी. निमित्त विधीमध्ये संघ, सांगात, भेट, शुश्रूषा हे विधी येतात आणि नित्यविधीमध्ये अटन, विजन, भिक्षाभोजन, स्मरण, निद्रा, प्रसाद सेवा, उचित अलिंगवृत्ती, उचित वस्त्र, उचित उदक, उचित अन्न, उचित वस्त्र हे विधी येतात. यामधीलच आज आपण साधकाचे 10 नित्यविधी श्रवण करणार आहोत. ज्या विधीशी स्वतःचा संबंध येतो किंवा स्वतःसाठी आचरला जातो त्याला नित्यविधी असे म्हणतात. नित्यविधी म्हणजेच नियमित, कायमचे. नित्यविधी म्हणजे कधी न बदलणारे. नित्यविधी म्हणजे शाश्वत, निरंतर आचरावायचा विधी तो नित्यविधी. नित्यविधी म्हणजेच तपस्वी जीवनशैलीचा आरंभ. नित्यविधी म्हणजेच एक आध्यात्मिक शिस्त. असंनिधानामध्ये परमेश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर प्रामुख्याने आपल्याला 7 विधीचे अनुष्ठान करावं लागते. नित्यविधी हे अनुष्ठान आपल्याला करावं लागतं. त्यात 7 विधींचा जो समूह तयार होतो त्याला नित्यविधी असे म्हणतात. नित्यविधी म्हणजेच मुक्तीच्या वाटेवरील 7 पायऱ्या. त्यातीलच पहिली पायरी म्हणजेच अटन. ईश्वर शोधणे हेतू ग्रामनलंगित परिभ्रमण करणे म्हणजेच अटन. आमचे भाष्यकार अटन या पदाची व्याख्या करताना म्हणतात, विधीन लंघोनी देहामध्ये ते नित्याट म्हणजे हिंसा दोष असेल, विकार दोष असेल, प्रमादाचा दोष असेल, असे अनेक प्रकारचे दोष चुकून विधीन लंघित म्हणजे जो बलवत्तर 7 विधीचे आचरण करत असताना जो बलवत्तर विधी आहे तो न चुकवता देहामध्ये ते नित्याटन म्हणजे देहधरणीला पडेपर्यंत जो विधी आचरला जातो त्याला नित्याटन म्हणावे. विचारयुक्त आचाराचे पहिले पाऊल म्हणजेच अटन. परमेश्वराच्या आज्ञेने केलेला प्रवास म्हणजेच अटन. परमार्थिक जीवनातील एक साधनेचा भाग म्हणजेच अटन. एका गावाहून दुसऱ्या गावाला विधीपूर्वक परिभ्रमण करणे म्हणजेच अटन. निमित्त विधीमध्ये राहत असताना साधकाला सवय संचरू द्यायचा नसेल तर त्याने अटन करावे. सांसारिक आसक्तीपासून दूर राहण्याकरता साधकाने अटन करावे. आमचे भाष्यकार म्हणतात तामसा अटन प्रधान म्हणजे तामस प्रकृतीच्या पुरुषाला अटन हा विधी मुख्य विधी लिहिलेला आहे. अटन करत असताना आपल्याला सर्वजणी कोणते निषेध पाळावे हेही सांगितले आहे. जसे की ज्या स्थानाच्या ठिकाणी गेल्या विकार निर्माण होईल त्या स्थानाचा त्याग करावा. जसे कोल्हापूर असेल, कानड देश असेल, तेलंग देश असेल. अटन हा विधी आचरत असताना साधकाला दृष्ट अदृष्ट दोन्ही फायदे होतात. जसे की दृष्टफल चालण्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो व पचनक्रिया सुधारते. सकारात्मक विचारांची वाढ वृद्धी होते आणि दृष्टफल अटन केल्याने आत्मिक शुद्धीकरण होते व विरक्ती वाढते, गुरुभक्ती दृढ होते आणि आपल्या ठिकाणी असलेल्या अविधीचा परिहार होतो. मुख्य म्हणजे नित्य अटन केल्याने ईश्वराची भेटही होते. सर्वज्ञांनी 450 सूत्रामध्ये एकांतातल्या साधकाला नित्यविधी सांगितलेला आहे. त्यातीलच दुसरा विधी म्हणजेच विजन. चातुर्मास निमित्त किंवा अक्षमत्वामुळे साधकाला एका ठिकाणी राहावे लागते तेव्हा निर्जन ठिकाणी म्हणजे झाडात ते विजन घेजे हा साधकाला विधी सांगितलेला आहे. जसे सन्निधानातील अटन विजनाचे महत्व सांगताना स्मृतिस्थळात एक प्रसंग येतो. भट्टोबासांची शिष्या साकायसा ती हातरीती झाली होती म्हणजे विधवा झाली होती व भट्टोबास तिच्या गावी गेले होते. एक दिवस भट्टोबास तिला साकायसाला म्हणतात, साकाई तू विजनी का नवचसी? तेव्हा साकायचा भट्टोबासांना म्हणते, भट्टो मी डोलाऱ्यावर बसून नातवंडांना खेळताना देव आठवते. यावर भट्टोबास तिला म्हणतात, कमनाचा बोलो कमनाची स्थिती तो आपले चिंतेव साकू बाई. यावर त्या गृहस्मरणापाशी झाडात विजनी परमेश्वराचे स्मरण कर असे भट्टोबास साकायसाला सांगतात.
एकांतात जाऊन स्वतःचे आत्मपरीक्षण करणे म्हणजेच विजन. नैतिक आचार धर्म म्हणजेच विजन. नैतिक आचार धर्म म्हणजेच विजन. जन लोकांचा वास नाही ते विजन. साधकाने अन्य जनापासून दूर जाऊन निर्गुण स्थानी रजस्तंभ रहित झाडाखाली शास्त्राचे मनन चिंतन निधिध्यासन करावे. शास्त्र बीजरूप होण्याकरता विजन हा विधी करावा. गुणांची वाढ होण्याकरता विजन हा विधी करावा. काळ विशेषे बैसीचे म्हणजे सकाळच्या पहिल्या प्रहारपर्यंत आपण झाडातही विजन करावे. विजन करत असताना जागेची पडताळणी करून सात्विक स्थानी बसावे. विजन करत असताना साधकाने निषेधही पाळले पाहिजे. जसे की कळत्या फुलत्या वृक्षाखाली न बसावे, उडत पाखरू न पाहावे. म्हणजे उडणारे जर पक्षी आपण पाहिले तर स्मरणाची क्रिया ठरते. सुगंधित वनिता वस्त्र गीत तांबूळ भोजन शय्याच भुवनम चैव अष्टभोग प्रकीर्तिता. म्हणजे या अष्टभोगावर पडा होऊन त्या अष्टभोगाचा उपभोग घेईल आणि तेने करून स्मरणादी क्रिया ठाकेल. म्हणून साधकाने विजन करत असताना निषेधही पाळले पाहिजे. विजन केल्याने मनाला स्थिरता मिळते. विजन केल्याने मनाची एकाग्रता वाढते व साधकाला मुख्य म्हणजे विजन केल्याने ईश्वराचा आठवही होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या साधकाला अटल विजन करत असताना भिक्षा हाही विधी लिहिलेला आहे. या विधीचे सर्वज्ञांनी निरूपण करत असताना आचारामध्ये 15 वचने निरूपण केलेले आहे. त्या 15 वचनांमध्ये भिक्षा कशी करावी, कोठे करावी व कोणते निषेध पाळावे हे त्या 15 वचनामध्ये आपल्याला दिसून येते. भिक्षाविधीचे आचरण करत असताना आपल्याला स्मृतीस्थळामध्ये काही स्मृती पाहायला मिळतात. जसे की आचार्य आपल्या शिष्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना आचार्य शिष्याला भिक्षाविधीचे महत्त्व पटवून देत असताना त्यांना सांगतात, भिक्षा अवसरा वेगळे आचरत्या पुरुषाने गावात जाऊ नये. द्वादशी असेल, कार्तिक दिवस असेल तर होणारा देवतेंचा उपद्रव चुकवण्यासाठी बार्शीच्या दिवशी वासनिकाच्या घरा भिक्षे जावे असे सांगतात. भिक्षांना हे पवित्र असते ते भिक्षा आलेली भिक्षा भिक्षांना हे पवित्र असते. आलेली भिक्षा तशी झोळीत ठेवून जेवू नये, कारण कोणी पाहिले तर त्याला परमार्गाला दूषण लावेल किंवा लोक नावं ठेवतील. म्हणून अवघे अन्न पात्र घालून भोजन करावे गा परी झोळीला असे आज्ञापूर्वक सांगतात. देमायसाची आलेली भिक्षा पाहून आचार्य देमायसाला म्हणतात, अर्धी गरम भिक्षा अर्धी शिळी भिक्षा आली असेल तर पहिल्यांदा गरम भिक्षा भोजन करा आणि पुढच्या शिळी भिक्षा भोजन करण्यास सांगतात. कारण शिळे ते आता शिळे तैसेची उद्या शिळे. शिळी भिक्षा आता खाली तरी शिळी राहणार आणि उद्या खाली तरी शिळी राहणार. म्हणून पहिल्यांदा गरम भिक्षा भोजन कराव्यास सांगतात. साधकाने भिक्षेव्यतिरिक्त चुली स्वयंपाकघर तयार करू नये. अभ्यागताचा जर प्रसंग आलाच तर अभ्यागतांसाठी रोटी भरीत करावे. शेवया खीर अशा मिष्टान्न पदार्थांमध्ये वेळ जाऊ देऊ नये असे सांगतात. भिक्षेचे अन्न हे पवित्र असते. ते टाकल्याने अविधी घडतो व ईश्वराच्या थोरखंतीचे अनिष्ट ओढवण्याची शक्यता असते. म्हणून अधिकार अनाधिकार अनुरूपे पुरुषे देह दमन इंद्रिय दमन मनोदमन करावे. तया ते त्रिदंडी पुरुष कैसे म्हटले. एकूण भिक्षाविधीचे पवित्र राखावे असे सूचित करतात. भिक्षाविधीचे आचरण करत असताना ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये साधकाने कोणते निषेध पाळले पाहिजे हे सांगितलेले आहे. ज्या गावात एखाद्या चतुष्पदाची हिंसा झाली असेल तर त्या आळीचा त्याग करावा किंवा मनुष्याची हिंसा झाली असेल तर त्या गावाचा 12 वर्षपर्यंत त्याग करावा. तोरण मंडळाच्या घरा नवचावे, ओळखत्याच्या घरा नवचावे. ओळखीच्या घरी जर भिक्षा मागितली तर ते ताजे रुचकर भिक्षा देतील, म्हणून ओळखीच्या घरी भिक्षा मागू नये. घर न निवडीत भिक्षा मागितली तर वचनभंगाचा दोष लागेल, म्हणून घर न निवडीत भिक्षा करावी. भिक्षेचे अन्न सेवन केल्याने आपल्याला विनम्रता येते, अहंकाराचा नाश होतो व सहनशीलता दृढ होते. आपल्याला चरित्रात एक प्रसंग पाहायला मिळतो. माहीमभट हे सोन्याचे व्यापारी असतात. ते एक प्रहर व्यापार करायचे आणि दुपारच्या वेळी मळास येऊन महात्मावेश परिधान करून ते भिक्षे झोळी पात्र घ्यायचे आणि सांगाती म्हणून लक्ष्मीधर भट्टाने घेऊन भिक्षे विधीसाठी जायचे. त्यांना पाहून लोक बोलायचे, हे तर सोन्याचे व्यापारी आहेत,
हे भिक्षेचे अन्न कशाला खातील? हे गोसाव्यांच्या गायी कारणे भिक्षा मागत असतील असे म्हणून लोक त्यांना भिक्षेमध्ये चांगले पदार्थ न देता खराब झालेले, नासलेले, विटलेले, सोयी खरवडी म्हणजे खरवडून दिलेले अन्न असे भिक्षेमध्ये द्यायचे. ते भिक्षा घेऊन मळासी यायचे. नदीचे पाणी आणि भिक्षेचा काला करून गोसाव्यांचा प्रसाद 3 बोटात मावेल असं घ्यायचे आणि भिक्षेचे अन्न भोजन म्हणून करायचे. त्यांना पाहून गोसावी म्हणायचे, मेला जाई चारू वारू वळू म्हणे असे संबोधिते. हे असे संबोधिते. भिक्षेचे अन्न ऐसे संबोधिते. ज्याप्रमाणे वाईन भक्त भिक्षेची थोरवी जाणून भिक्षाविधीचे आचरण करून भिक्षेचे अन्न भोजन करतात, त्याप्रमाणे उदरभरण नोहे जाणीची येत कर्म या उक्तीनुसार हा नित्यविधीचा साधक भोजन हा विधी ईश्वर प्राप्ती हेतूनेच करतो. भोजन करण्यापूर्वी उत्तरापंथी झोळी दृष्टपूत करून स्वतःजवळ असलेल्या प्रसादाची विशेषाची प्रसाद सेवा केल्यानंतर स्मरण करून देवाला दुःखपूर्वक प्रार्थना करतो. हे स्वामी राया, माझ्याजवळ तुझ्यासाठी उत्तम पदार्थ नाही, परंतु देवोदेते आपले म्हणून आपणच दिलेले तुम्हाला अर्पण करून स्वीकार करून घ्यावे असे म्हणून स्वीकार करून घ्यावे. घेईचे ऐसे कुस करून एरू करते या वचनाप्रमाणे भोजन करत असताना ते सर्व पदार्थ एकत्र करून सदन करून तो भोजन करतो. जसे पदार्थ एकत्र करून घेतो त्याप्रमाणे पुढीलाचा दोन्ही दोषी कुस करून घ्यावा. नित्यनिमित्त दोन्ही विधी दोन्ही विधी स्मरण या विधीला प्राधान्य दिलेले. असनी धर्माच्या वचनात परमेश्वराच्या सेवादासात अंतर्भूत होणारा विधी म्हणजे परमेश्वराचे स्मरण होय. ज्या साधकाला आपले जीवन समर्पित करायचे आहे त्याने अष्टप्रहर स्मरण केले पाहिजे. स्मरण करत असताना अष्टप्रहर स्मरण केले पाहिजे. अप्राप्ती निमित्तिके दुःखे कर्माच्या राशी नासिते म्हणजे स्मरण केल्याने पर्वताएवढे दुःखाचे डोंगर नासतात. म्हणून दुःखात तर सर्व देवाची आठवण करतात, परंतु सुखात जर देवाचा विसर पडत असेल तर आपण देवाच्या स्मरणाचा औषध म्हणून उपयोग करत आहोत. म्हणून सुखात पण देवाचे स्मरण करता आले पाहिजे. तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वराची व्हावा केला या वचनात आपल्याला सुखाच्या 3 स्थानाचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. भोजन आसन आणि शयन भोजन आणि निद्रा या 3 सुखाच्या स्थानामध्ये आपल्याला देवाचा किंवा देवाच्या नामाचा विसर पडू शकतो. म्हणून साधकाने झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण केले पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे, पायदंडवत घातले पाहिजे आणि स्मरण करत झोपे गेले पाहिजे. स्मरण करत झोपल्यामुळे नित्यविधीचा साधक पहाटे उठतानाही देवाचे स्मरण करत उठतो. पश्चात प्रहरी उठीचे तो सारस्वत काळ देवता हृदयासी म्हणजे सात्विक काळी उठताना सकल जीवाचे चिंतन करणारा परब्रह्म परमेश्वर त्याच्याच नावाचे स्मरण आपल्या हृदयातून निघते. म्हणूनच आपल्या हृदयातून निघते. स्मरण म्हणजे केवळ विचार नव्हे तर एक जीवनशैली आहे. साधकाने स्मरण केल्याने साधकाला सौभाग्य प्राप्त होते व परमेश्वराचे स्मरण केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते व येणाऱ्या विघ्नांचं निवारण करून परमेश्वराच्या स्मरणाने सहाय्य होते. हे ईश्वर स्मरण हे साधकाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. जिथे अंत ईश्वरात तिथे साधकाचं जीवन सार्थक म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक ईश्वराच्या स्मरणाने होते. सम्यक आहार, सम्यक विहार, सम्यक निद्रा ही आरोग्याची महत्वाची 3 सूत्रे आहेत. आटनकर्त्या पुरुषाने
निद्रा कोठे करावी व कशी करावी ना दिमिनी गावाचा कळीसरा टेकावा. म्हणजे निद्रा दिवस मावळतीला किंवा अंधार पडण्यापूर्वी गावाच्या कळीसराला गावाच्या जवळ न दूर तेथं निद्रेसाठी यावे. ज्या पुरुषाला भयस्वभाव वाटत असेल त्याने ओढ बुडून नाव घेजे. ओढ म्हणजे वराडी, बुडून म्हणजे डोकल्या भिडणारे. हे जसे मोकळ्या जागी वस्ती करतात तसे आपण गावाच्या वेशीच्या आत किंवा बाहेर निद्रेसाठी यावे. निद्रेस्थानी आल्यानंतर श्वान कुंडलिका कोपर दुटी पांघरावी. म्हणजे श्वान खातं पायाची मोडकुंडी घालून जेवढे वस्त्र पुढेल तेवढे वस्त्र घेऊन निद्रा करावी. निद्रा साधक सर्वज्ञांच्या सूत्राचं अनुसरण करीत असल्यामुळे निद्रा ही त्याच्या अधीन असते. अटन केल्याने शरीराचा व्यायाम होतो. विजन केल्याने मन तणावमुक्त होते. भिक्षेने विधीचे पालन होते. भोजन प्राणापुरते असल्यामुळे इंद्रिय ताब्यात राहतात. म्हणून या सर्व विधीचे पालन, या सर्व विधीची निद्रा ही दासी आहे. पश्चात प्रहरी तव चावेचे या वचनानुसार पश्चात प्रहरी सात्विक काळी हा साधक सर्वज्ञांच्या स्मरण विधीशी सज्ज होतो. निमित्तविधी अशा उभयविध साधकासाठी प्रसाद सेवा ही अनिवार्य असलेली धर्म साधना आहे. अनुसरला साधक असो किंवा गृहस्थ साधक असो दोघांसाठी प्रसाद सेवा ही आचरणीय आहे. ही विधी आचरणीय आहे. प्रसाद सेवा नित्यविधीच्या साधकासाठी प्रसाद सेवा ही प्रत्येक विधी पालटी केली जाणारी ही प्रसाद सेवा. अटनाहून आलात करा प्रसाद सेवा. भिक्षाविधीहून आलात करा प्रसाद सेवा. विजनी बसला असता करा प्रसाद सेवा. म्हणजे 2 विधींमध्ये केली जाणारी प्रसाद सेवा 2 विधींना जोडणारा दुवाच आहे. ज्याची दररोजच्या पठणामध्ये प्रसाद सेवा केली जाते. श्रवण पठण योगी चिंतने जीवशुद्धी म्हणजेच कर्मनाश करून योगिता घडवणारा असा हा महत्वपूर्ण विधी म्हणजेच प्रसाद सेवा. अशा प्रकारे सर्वांना सर्व काळी आसरावायचा विधी म्हणजेच प्रसाद सेवा. महंत दोषाती नासून महंत गुणाते दे अशी प्रसाद सेवा. भाष्यकार म्हणतात आत्मनिर्वेदनपूर्वक ऐसी प्रसाद सेवा जो देहांतपर्यंत अनुष्ठित त्या ते परमेश्वर साक्षात्कारे आपला संबंध देते. म्हणजेच निर्वेद, अनुताप, अनुशोच, आर्त असे दुःखपूर्वक जो प्रसाद सेवा करतो त्याला देहांतपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत अनुष्ठान करत परमेश्वर त्याला पुनःसंबंध देतात. निरालंबी वर्तन म्हणजे कोणत्याही जडचेतन पदार्थाचे आलिंगन न बाळगता लिंग चिन्ह मुद्रा विरहित निरालंबी होऊन आचार करणे म्हणजेच अलिंग वृत्ती. अविधीचे दोष चुकून रजस्तंभ रहित सात्विक स्थानी बसून शास्त्राचे चिंतन स्मरण करणे म्हणजेच निर्वाद होते. तुम्हा बोली गंगा समानाची व्हावी टिंगा या उक्तीनुसार या वचनाप्रमाणे बोडी गंगा असा कल्पाकल्प न करता ज्या काळी जे उदक प्राप्त झाले ते सेवन करणे म्हणजेच उचित उदक. भेटी काळीचे म्हणजे प्रीतीचे, ऋतू काळीचे इत्यादी प्रसंगी भिक्षेत आलेले पदार्थ सेवन करणे म्हणजेच उचित उदक. मसनीचे वस्त्र आणि मार्गी पडलेले वस्त्र ते उत्तम. जनलोकांनी उपेक्षेने फेकून दिलेले वस्त्र घ्यावे. हात 4 सुळा मागायचे म्हणजे मागून घ्यावे ते उचित वस्त्र. मागे सांगितलेले सर्व विधी आपल्याला ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक आहे. प्रत्येक विधीची एक वेगळी ओळख, वेगवेगळा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही या चर्येला सुरुवात करता तेव्हा त्यातील निवृत्ती तुम्हाला अनुभवायला मिळेल. नित्यविधी सासर तर निमित्त विधी माहेर आहे. पुनःसंबंधापूर्वी येथील चर्या आणि स्मरण नाही तर नाहीची बोलीचे. म्हणून ज्याला आपला उद्धार करायचा आहे त्याने या परमेश्वर प्राप्तीचा आनंद अनुभवायचा असेल तर नित्यविधी करणे हे साधकाला अनिवार्य आहे. म्हणून हे ईश्वरा सर्व विधीचे पालन मलाही व्हावे. या ईश्वर प्राप्तीचा आनंद मलाही घडावा, मलाही प्राप्त व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
मायेच्या अंधारात दीप झाला ज्ञानाचा, मायेच्या अंधारात दीप झाला ज्ञानाचा, स्वामी मार्ग दाखवितात सत्य धर्माच्या पंथाचा, स्वामी मार्ग दाखवितात सत्य धर्माच्या पंथाचा, कृपा करुणा शांती सेवा, कृपा करुणा शांती सेवा यांचे जिथे वास्तव्य, तिथे महानुभाव पंथाच्या मुक्तीचे खरे भागीदार, तिथे महानुभाव पंथाच्या मुक्तीचे खरे भागीदार असे बोलून माझी झालेली धर्मरूपी सेवा सत्य धर्म संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना साक्षी करून श्री गुरुचरणी समर्पित करते. दंडवत प्रणाम.